नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। आज आपण सेकंड इयर LLBचा इंटरनॅशनल लॉचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघणार आहोत। तो परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। चला तर मग सुरुवात करूया। प्रत्यार्पण म्हणजे काय? राजकीय गुन्हेगाराचे प्रत्यार्पण व इतर गुन्हेगारांचे प्रत्यार्पण उदाहरणासह स्पष्ट करा। प्रवाहचित्रासहित स्पष्टीकरण दिलेलं आहे। राजकीय गुन्हेगाराचे प्रत्यार्पण, राजकीय गुन्हेगार उदाहरणार्थ देशद्रोह किंवा आंदोलन असेल, दुसऱ्या देशात पलायन, मूळ देश प्रत्यार्पणाची विनंती करतो, यजमान देश तपासणी करतो, गुन्हा राजकीय आहे का, व्यक्तीवर छळाचा धोका आहे का, होय प्रत्यार्पण नाकार, नाही क्वचितच प्रत्यार्पण मंजूर। लक्षात ठेवा की शक्यतो राजकीय गुन्हेगाराच्या प्रत्यार्पणामध्ये शक्यतो प्रत्यार्पण नाकारण्यात येतं आणि क्वचितच काही देशांनीच हे अवलंबलेलं आहे प्रत्यार्पण करणं। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात। गुन्हेगाराचे प्रत्यार्पण। तर गुन्हेगारी उदाहरणार्थ हा खून आणि बलात्कार, दुसऱ्या देशात पलायन, मूळ देश प्रत्यार्पणासाठी विनंती करतो, यजमान देश तपासणी करतो, गुन्हा दोन्ही देशांमध्ये गुन्हा आहे का, पुरावे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण आहे का, होय प्रत्यार्पण मंजूर, नाही प्रत्यार्पण नाकारला जाऊ शकतो। म्हणजेच जर का पुरावे नसतील तर प्रत्यार्पण हे नाकारण्यात येते। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सतत ऐकत रहा, अभ्यासाची तयारी करत रहा आणि आमच्या चॅनलशी जोडलेले रहा। धन्यवाद।